मुलीच होत आहे म्हणून बायकोला दिले घराबाहेर काढून. आणि त्याला 4 मुली झाल्या होत्या. नंतर नवऱ्याने तिला आणि मुलींना घराबाहेर काढले. काही वर्षानंतर त्या मुलींना बघून त्यांचा बाप आश्चर्यचकित झाला. लग्नाला 1 वर्ष झाले आणि अनिताला पहिली मुलगी झाली. पहिलीच मुलगी झाली त्यामुळे अनिताचा नवरा थोडा नाराज होता. नवरा तर नाराज होताच, पण अनिताचे सासू सासरे पण नाराज होते. थोड्या दिवसांनी त्यांची नाराजी कमी झाली आणि परत ते सर्व अनितासोबत चांगले वागू लागले. अनिताचा नवरा जास्त शिकलेला नव्हता. तो एक छोटंसं किराणा दुकान चालवत होता. अनिता नवऱ्यापेक्षा चांगली शिकलेली होती. तिला एक चांगल्या नोकरीची संधी मिळाली होती, पण नवऱ्याने तिला नोकरी करू दिली नाही. तो म्हणायचा, घरातील बायांनी नोकरी करायची, मग घरची कामे माणसाने करावी का? अनिता फक्त घर सांभाळायची. तिला वाटायचं एवढं शिकून काही फायदा झाला नाही, पण तिने ठरवलं की मुलींना चांगलं शिकवायचं. अनिताचा नवरा आणि तिचे सासू सासरे तेव्हा अनितावर एवढे नाराज झाले होते जेव्हा अनिताने दुसऱ्या मुलीला जन्म दिला होता. पहिली मुलगी आणि दुसरी पण मुलगी झाली. यामुळे नवरा तर महिनाभर अनितासोबत बोलला नव्हता. मुलगी झाली म्हणून सर्व अनिताला दोषी मानत होते. अनिता सर्व काही शांतपणे सहन करत होती. दोन्ही मुली आता शाळेत जाऊ लागल्या. अनिताशिवाय दुसरं कोणी मुलींना जीव लावत नव्हतं, कारण अनिताच्या नवऱ्याला मुलगा पाहिजे होता आणि तो आता त्याची अपेक्षा मुलगा होईल अशी होती. तिसऱ्यांदा पण तेच झालं. अनिताच्या नवऱ्याला बातमी भेटली की तुला मुलगी झाली. हे ऐकून तर तो थोडा वेळ जणू भानावर नसल्यासारखं झाला होता. तिसरी पण मुलगी. अनिताच्या डोळ्यात पाणी आलं होतं, कारण तिला नवरा आणि सासू दोघे पण वाईट बोलत होते. अनिताला 3 मुली झाल्या तरीही ती खुश होती, पण तिच्या घरचे मुली झाल्या म्हणून असं वागायचं की काहीतरी वाईट झालं आहे. त्यांनी हद्द तर तेव्हा पार केली जेव्हा 4थी मुलगी झाली होती आणि अनिताला घरातून बाहेर काढलं होतं. तिला फक्त मुलीच होत आहे असं बोलून अनिताला आणि तिच्या मुलींना घराबाहेर काढले. अनिता तिच्या माहेरी राहू लागली. तिला वाटलं थोडे दिवस नवरा नाराज राहील आणि परत तिला घरी घेऊन जाईल, पण जसे झाले नाही. आता अनिताने एक नोकरी शोधली आणि मुलींना शिकू लागली. मुली आता मोठ्या झाल्या होत्या. अनिताच्या 2 मुली सरकारी नोकरीवर लागल्या. जेव्हा ही बातमी अनिताच्या नवऱ्यापर्यंत पोहोचली तेव्हा तो अनिताला भेटायला आला आणि अनिताची माफी मागू लागला. तिला घरी नेण्यासाठी आला आहे असं तो बोलला. अनिता तिच्या नवऱ्याला म्हणाली, आता मी आणि माझ्या मुली कोणावर ओझं नाही होणार. आम्ही आता इथे सुखात आहोत. तुम्ही जाऊ शकता. नवऱ्याला त्याची चूक समजली होती. तो माफी मागत होता, पण अनिताने त्याला माफ केले नाही, कारण अनिताने एकटं राहून मुलींना कसं सांभाळलं होतं तिलाच माहीत होतं आणि आज तिच्या मुली शिकून नोकरीवर लागल्या होत्या.